यानंतर गोरगरिबांचा, गरजवंतांचा आणि सर्वसामान्यांचा आधारवर माननीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना मी विनंती करतो या व्यापक बैठकीला आम्हाला मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय वंदन करून लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय महादेव भैया मुंडे यांचे कुटुंबीय आणि देशमुख संतोष भैया देशमुख यांचे कुटुंबीय. आता नावाचा काय आग्रह कोणी धरू नका, आपल्या आपल्यात सोडून देत जा पटकून. नाही तर म्हणायचं मग नाव नाही घेतलं, नाव घ्यायचं म्हणलं की दादा तो परच होईल. सगळ्यांची माफी मागून आपण दुःखात आणि ताईच्या न्यायासाठी इथं आलो. म्हणून जर बोलायला नाही मिळालं, नाव नाही घेतलं, रुसायचं नाही. इथून पुढे एक ध्येय ठेवायचं, आपल्यासाठी भाषण महत्वाचं नाही तर न्याय महत्वाचा. काही करून ही टोळी दिमती तुमती करायची एवढा ध्यास ठेवायचा. काही उपयोग होणार नाही, तुम्ही करण्यात आपल्याला काय मिळणार. म्हणून कुणाचं नाव घेतलं रुसायचं नाही, नाही घेतलं रुसायचं नाही, भाषणाला वेळ नाही मिळालं नाही. फक्त आपण ज्यासाठी एकत्र आलो तो विषय मार्गी काढायचा, एवढं स्वप्न आपण प्रत्येकानं धरत जायचं. इथून पुढं मात्र एकमेकाला तसंच सांभाळून घ्या. मी परळीला गेलो त्याच दिवशी सांगितलं होतं, आता आपण या मॅटरमध्ये आलो. आणि ज्या ताईने मला मागण्या केल्या होत्या ते आपण 5-7 दिवसात पूर्ण केल्या. त्यांनी सांगितलं होतं SIT नियुक्त करायची किंवा साबळे गावांना पाहिजे. म्हणलं कुमावत बी काय काम आहे तरी, कुमावत सुद्धा इथं गाव थानायचं आहे का काय का. आरोपी धरायचा, टगडेल धरून आणायचा आणि जेलात टाकायचा. जोपर्यंत मराठे आणि मनोज जरांगे मॅटरमध्ये दुसरा आरोपी गुंतला जाणार नाही. ओरिजिनलच, डुप्लिकेट नाही. ती भाड्याने आणला, पगाराने आणला, पैसे देऊन आणला, आणि त्याच्या आजीला पैसे दिले, आजीला दिले आणि तो गुतीला. इथं राम आहे भाई, इथं सोपं नाही. तुम तर मोगा म्हणले, असला पालकमंत्री बघ्याच नाही कवा. अरे भाई आम्ही तरी कवा बघे. आता यांना उपर येऊनच द्यायचं नाही. जे होईन ते होईन. मुसलमानाच्या, दलिताच्या, मराठ्याच्या वाटा गेले की नुसते ठोकायचे इथून पुढं. तसलं लिचपीचं काम नाही ठेवायचं इथून पुढं. त्या दादाचा कौतुक करावं लागेल राव. या वयात खणाखण झोडीत येत कोणाला बी. ते तिकडे संदीप भया धसांना बाप्पाचा तर कासाराच हातात नाही. मी तुम्हाला माहिती आहे ना, आपण मोगम स्तुती करत नसतो, आपला कचका माहिती होतो मला. अरे ह्या वयात माणूस आपल्यासाठी लोक अंगावरती घेतोय, सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे. दादा आहेत ना आम्ही, तुम्हाला काय करायचं, आम्ही आहेत. हो द्या काय व्हायचं. उलसी काही बोललं की लगेच पोट दुखत त्यांचं. उलसी काही बोललं, खरं बोलले, वयानं मोठे आहेत, बोलून द्या ना. काय फरक पडतो का. वयानं मोठा माणूस आहे, वयस्कर आहे, थोडं बोल ऐकून घ्या. दमच नाही. ते काय कोण म्हणले, पदाचं काहीतरी म्हणले वाटतं, मंत्रीपद देऊ नका का काहीतरी असं म्हणले. अरे असे धेंडळी लागली त्यांना, दमच निघाना.
अरे काहीतरी अनुभवातून बोलले असते, तुमच्या बापाच्या वयाचे आहेत, दम नाही, इतके उदगे आहेत ना. टोळी टोळी बरं का, लाभार्थी टोळी, नाही तर लगेच वडीत येते आमचे सगळेच. लाभार्थी टोळी इतकी उदगी आहे ना, नीटच करणार. शब्द आहे आपला, नीटच करणार, सुट्टी देणार नाही. मग स्वप्नील भैया म्हणले कमेंट टाके, ते चांगली गोष्ट आहे, टाकून द्या. पुढे आहेत तुम्ही, टाकून द्या, लय चांगली गोष्ट आहे, टाकू द्या. माज आणि मस्ती दिसती, आणि ती दिसल्यामुळं मला यांना संपायला सोपं जातं. हे जवळ बोलत नाहीत ना, हे बोलतात ना, त्यांचा नेता संपवण्यासाठी बोलतात. त्यांना बोलून द्या, त्यांना त्यांचे नेते संपवायचे. त्याला मी मागच सांगितलं होतं, तुमच्या दोन्ही बहीण भावाशी आपलं वैर नाही, जरा ते चेले चपाटे माकडं फिकडं ते सांभाळा. त्यांनी सांभाळलेच नाही, चालले मग मध्ये, आता लाईनच लागली. आणि 1 वर्षात कमीत कमी 300-350 तरी मध्ये घालतो. मनोज जरांगेचा शब्द आहे, होतच नाही बाहेर. ते फड म्हणले आपल्याला ध्यानात राहत असतं भाऊ, उगाच महादेव मुंडे कुटुंबाला 2 वर्षानंतर न्याय नाही द्यायला लागलो, ध्यानात ठेवतो म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणतो याच्यापासून लांब राहा. ते म्हणतो हे असं कॅसेट ही गेमच लवी ती. ते म्हणले त्या सरमाड्याच्या का खरमाड्याच्या कोणी देव त्याच्या वाऱ्याला भेटेत, धनंजय मुंड्याच्या वाऱ्याला भेटेत. तुम्ही भेट असता ना, आम्ही नाही भेट. आम्हाला वारच आत्ता माहीत झालंय, याच्या आधी मी माग असतो ना, मागच जलात फेकले असते सगळे. आणि तुमच्यात दम आहे का लाभार्थी टोळीच्या समोर सुद्धा? या मराठ्यात दम आहे तुमच्या नीट करायचं, तुम्हाला आमच्यात दम आहे तुम्हाला नीट करायचा. गरीबाच्या लेकरं मारता, आणि त्या लेकीच्या कपाळाला कुंकुन राहिले, 2-2 मंत्री आहेत, लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला. शेवटी आपली लेकबाळ आहे, हिला जातीत तोलता, आणि उघड्या डोळ्यानं एवढा मोठा समाज राज्यात असून तुमचा, तिच्या लेकराची फरफट तुम्ही बघायला लागला, तर स्वतःला नेते म्हणून मिळून घ्यायला लागला. एवढा काय आनंद आणि इतका माज आहे तुम्हाला, मंत्रीपद पाहिजे, पण स्वतःच्या भावाला आणि भावजाईला न्याय द्यायचा नाही. इतकी नीच आणि नीतिमत्ता तुमची नसली पाहिजे. अरे तुमची ती बहीण आहे, तिचं कपाळ उघडं पडलंय, तिचे लेकरं उन्हात पडले, तुम्हाला लाजा वाटला पाहिजे. मंत्रिपदासाठी येडे घालायला लागलात, लात मारायला पाहिजे तुम्ही मंत्रिपदाला. माझा भाऊ मेला, माझी भाऊजाईचं कुटुंब उघड्यावरती आलंय, उन्हात पडलंय, जीव गेला तरी मी त्या कुटुंबासाठी लढणं, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. उलट तुम्हाला परवाचा कालचा खेळ माहित नसल. पळीतून मुंडे कुटुंब निघलं की तुमचा धनंजय मुंडे कोंबड्या हरायल्यासारखा नुसता मुख्यमंत्र्याकडे येड घालतो होता. ह्या कुटुंबाला भेटू नये म्हणून तो यापेक्षा अंडे देणारी कोंबडी बरी. एवढा मोठा नावाचा माणूस काय चिल्लर चाळे खेळतो. एक लेख बाळ आपल्या, आणि ते आईबापा पलीकडे बसले, चालता येत नाही त्यांना, आपल्या लेकराच्या न्यायासाठी वन फिरायला लागले. काय जीव तुटत असन. सोन्यासारखं लेकरू त्यांच्या डोळ्यासमोर नाहीये. या वयात त्यांना लेकाला खांदा द्यायची वेळ आली. या वयात लेकाला खांदा द्यायची त्यांच्यावरती वाईट वेळ आली, आणि तुम्ही त्यांची भेट होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता यासाठी नेमू नका, हे तुम्ही मुख्यमंत्र्याला जाऊन सांगता. म्हणून तुम्ही एका दिवसात 5 ते 6 चक्रा मारल्यात. सह्याद्रीहून वर्षावर त्या अजितदादांच्या तिथं त्यांनी दिलं वाटतं हुसकून. काय करणार, याला दमच, याला दुसरं काही येतच नाही. काडी करता येते फक्त काडी. बेट्या संपून जाशील, त्यांच्या नादी लागू नको. उलट मध्ये टाक टोळी ती. माझं मुख्यमंत्र्याला सरळ सांगणं, आरोपी धरलेले सोडायचे नाही. चौकशी केली आणि ते आढळून नाही आला. आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो. जिल्ह्यात
चाक सुद्धा फिरून देणार नाही मी, एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात. आम्हाला बाकी काय माहित नाही, धरला की सोडायचा नाही. आणि जेवढे त्या ताईनं नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे, एक पण त्याच्यातला सुटता कामा नाही. आणि ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होतो ना, मी आहे ना, तुम्ही कच येऊन सांगा मला, तुम्ही टेन्शन घेऊ नका, यांना नीटच करतो सगळ्याला. दबून राहू नका, मरताल. दबून राहू नका, मरताल. भेऊ नका. तुमच्यासारखं एवढा मोठा माणूस का बुक्कीत आउट करीन माणसाला एखाद्या. काय वारं फार वारा नाही फारा नाही. मला आत्ताच वारं कळलं एवढ्या. तुम्ही सांगितलं त्याला मी थोडा आणखीन मागच्या वयाने पाहिजे होतो, आणखीन निभार त्यांच्या रियांचा पाहिजे होतो. आता वारण फारण सगळं समुद्रात नेऊन बुडीलं असतं, काय ठुलं. आणि यांना जर ठेप्याला नाही आणलं SP साहेब आणि गृहमंत्री साहेब, आम्ही नीट करणार आहेत बरं का. मनोज जरा बोललं ते करीत असतो, आम्ही नीट करणार आहे त्यांना. टोळी आम्ही सोडणार नाही. लाभार्थी टोळी तुम्ही नाही जेर बंद केली तर आम्ही नीट करणार आहे. आपलं खुल्लं आणि जाहीर असतं. त्यामुळे जे आरोपी धरायचे ते चौकशी करून सोडून द्यायचे नाही, ते कायम जेलमध्ये ठेवायचे. जेवढे नावं दिलेत त्यातला एकही सोडायचा नाही, कोणा सापडा नाही. हे नाटकं आम्ही ऐकणार नाहीत. त्यांच्या ज्या काय मागण्यात पुढच्याही काळात असू द्या, आम्ही खंबीर आहेत. आणि तुम्ही दोघं जण एक राहिले ना, दुमतास तुम्हाला काय करायचं, तुम्ही फक्त दोघं नीट राहा. आणि तिसरा एक जोडीदार मिळाला तुम्हाला, तो काय नाव आहे, बाळा बांगर. त्या कॅसेटी जवळ तो लयच माल हो, उकडून उकरून आणलंय काय काय नाही, खरं माल आहे, मरणाचा माल आहे. फक्त या बीड जिल्ह्यातल्या जनतेने त्या मालाचा उपयोग करणं गरजेचं. माल म्हणजे नोटा नाही बरं का, नाही तर व्हायचं परत तिसरा खेळ. एवढी माहिती आहे, ते सांगायला लागलं का माणसात डोकंच बंद पडत. एवढी माहिती. इतके क्रूर लोक असायला नाही पाहिजे. तुमचे किती असू द्या, ते तुमचे बाप्पू आंधळेचा प्रश्न आहे, तो सुद्धा मध्ये घालतो. तुम्ही अर्ज द्या, मध्ये घातला. त्यांच्या आईवडिलाला जेवढे जेवढे येत ना, तुम्ही पुढे या. तुमच्या महादेव गीतेचं असेल, तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका म्हणलं ना. चूक नसेल तर तुमचा माणूस बाहेर येणार. आणि जे कधीच मध्ये जात नाही ते मध्ये जाणार. आणि परळेवाल्याने टेन्शन घेऊ नका राव, टेन्शन घेऊ नका. तुम्ही संधी दिली म्हणून हे त्यांना करतात. तुम्ही संधी दिली नसती तर हे त्यांना करताच आलं नसतं. ते आमचे देशमुख साहेब एकटे इंडिया तिथं, त्यांना खातं का कोणी. आता हे जॉईंटच करतो मी, थांबा तुम्ही जरा. मी आहे ना आता, असा जॉईंट करतो ना दलित मुस्लिम मराठ्याचा तिथं. ते म्हणले पाहिजेत आता यांच्या वाऱ्याजवळून जायचं टेन्शन यायला लागलं. भाई करायला लागेल बरं का, दोन भाई बसलात तुम्ही. वनदेव जे होईंग ते होईंग, यंदा वनदेवचे एकदा. यांना नीटच करायचं, सोडायचंच नाही. मला हिंदी पटकून शिका, कारण मला आता मुंबईत जायचं 29 ऑगस्टला. तिथं हिंदी चॅनलवाल्याला मला बोलायला लागल. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुंडे कुटुंबाला 100% न्याय देणार आहेत. आणि तुम्ही कसलीच काळजी नाही करायची. तुम्हाला दिलेले शब्द 7-8 दिवसात पाळलेत भाऊ. 2च फोन लावले फक्त, 2च लावले दादा, जास्त नाही. मी म्हणलं त्या देशमुख आपले मुंडे कुटुंबावर ते अन्याय झाला. तुम्हाला त्यांना वेळ देऊन SIT देऊन आरोपी अटक करावं लागते. नसता एवढंच म्हणलं फक्त. आपण पुढचा एक शब्द बोल नाही. बघा इथं धरता वा, ते बी इथं धरतोय. सध्या जातीच्या मेळाव्याला जातो, मायच्याने असं होतं. मायच्याने इथं सगळं कुटुंब उघड्यावर पडलं. इथं काय हाल चालले लेकरा बाळाचे, मायच्याने. कसा आनंद वाटतो रे यार साजरा करावा. आपल्या घरात एवढं मोठं दुःख आहे, मंत्रीपद पाहिजे, जातीला न्याय देण्यासाठी असावं. 100% टाळ्या वाजवू आम्ही तुमच्यासाठी. जातीचे लोक मारण्यासाठी मंत्रीपद पाहिजे तुम्हाला. आपल्याच पक्षाचे नेते संपवण्यासाठी मंत्रीपद पाहिजे तुम्हाला. त्या अजितदादांनी त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही, सगळे खुण ह्या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांच्या आंधळ्यांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही.
नाही तर तुमच्या सगळ्या अजितदादा पाडून टाकू आम्ही मग. हा नाही ते गांजवळ धरू नका. स्वतःचे भावच मारलाय त्यांनीच मारलाय. ऐ मग धडक असता आपल्याला ते तसलं धंदे जमत नाही. कस काय बोलला नाही मग एकदा बी. मी जर एखाद्या मॅटर मध्ये बोलत नाही तर त्याचा अर्थ असा होतो मी त्या खुनात सहभागी आहे. तुम्ही बोलत कस काय नाही? तुम्ही बोलत कस काय नाही? हे बघा, दिखाऊपणा करायचा असता तर मी या मॅटर मध्ये आलो असतो. मी तुम्हाला सिद्ध करून दिलंय आम्ही तुमच्या सोबत येत. दाटून यायचं असतं तर तुम्हाला न्याय मिळूस तर हलणार नाहीत. तुम्ही काळजी करायची गरज नाही. आम्ही आहेत आणि नुसतं तुमचं चलत राहायचं उगा मोर्चात काय पण. दिखाऊपणा जर करायचा असता तर मी हे मॅटर इतक्या स्टेपला 6 दिवसात आणलं नसतं. तुम्हाला जवळपास सांगतो 80% मॅटर आता संपल्यातच जमाय. 100% तुमचे सगळे आरोपी फाशीवर जाताना स्वतः ताई आणि तुझे तिन्ही पोरं बघणार आहेत फासावर जाताना. दिखाऊपणा करण्यापुरता आलो नाही. मी कुठल्याही कामात उतरतो तर 100% उतरतो. म्हणून हे माझे सोन्यासारखे एका एकाची ताकद 50-50 हजार 1-1 लाखाची आहे. म्हणून हे आज इथं बस. यांच्या ताकदी सोप्या नाहीत. जिथं बस म्हणून तिथं बसतात परत. खाली बस लगेच खाली. तुम्हाला नाही खुर्चीवर नको म्हणते. खाली नाही. ओ गर्व वाटतो मला या मराठ्यांचा की माझ्या या जातीत मी जन्म जातो. इथून पुढं त्याच्या टोळीनी मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. जर का बीड जिल्ह्यात आणि राज्यात मराठ्याच्या नादी लागला की आम्ही तुडीलाच. मराठ्याच्या नादी लाभार्थी टोळीना लागायचं नाही. मंत्रिपद माणूस विकास करायसाठी मागतो. मंत्रिपद माणूस आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी मागतो. हे संपवण्यासाठी मंत्रिपद पाहिजे. याला केलेले खून पचवायसाठी पाहिजेत. याने केलेला भ्रष्टाचारासाठी पाहिजेत. याला ते आरोपी पळून लावायसाठी पाहिजेत. इथून पुढं असं होणार नाहीये. जर यांचे आरोपी 8 दिवसात अटक झाले नाही बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही. बीड जिल्हा 100% बेमुदत कडकडीत बंद राहणार. एक बी रस्ता काही सुरू राहणार नाही. मी मुंडे परिवाराला जाहीरपणाने सांगितलेलं आहे आणि आताही तुम्हाला सांगतो. मी त्यांना सांगताना सांगितलेलं आहे जसा वेळ मिळेल तसं सध्या करतोय मी. कारण 29 ऑगस्टला माझा ज्वलंत लढा आहे. माझ्या गरिबांच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न. तिथपर्यंत मी तुमच्या मॅटरमध्ये नसणार आहे हे त्यांना त्या दिवशी सांगितलं. तरी हाई मी बघा असा आहे. ओरिजिनल उतारल्यावर तर काय करीन त्याचा मेळ नाही 100%. आणि मला काही काम नाही बरं का. आपल्याला काम फेम काय नाही मोकळाच असतो. आपण एकदा माग लागलो की टॅकेलाच म्हणून समजायचं. तुमचा एक टेकेलेला आहे. बाकीच्याला टॅकायची वेळ येऊन देऊ नका. मला सावध होणे. मी फक्त 29 ऑगस्टपर्यंत थोडा कामात. एकदा मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून दिलं की मी मुंडे कुटुंबाचं 100% लढा लढायला सज्ज झालेलो आहे म्हणून समजायचं. तवर फक्त आपला असंच आता चालू राहील. पण त्याच्या आत तुम्हाला आरोपी सुद्धा अटक झालेले दिसतील. तुम्हालाही सगळ्यांना सांगतो याच्या निमित्तानं योगायोगानं सगळेजण 29 ऑगस्टला मुंबईला चला. कुणीही घरी थांबायचं नाही. जेवढे मेहमान आहेत बंबई के मेहमान को बोलने का इतनी बार पाणी पिला उसको. एवढ्या वेळेस अशी ताकद लावणार दलित आणि मुस्लिम आणि मराठे मुंबईतले की तुम्हीच ग्राउंड भरलं पाहिजे. आम्ही आमचं नंतर बसू. इतकी ताकद लावायची. कारण तुमचं आरक्षण बिन मीच देणार आहे बरं का. तुम्हाला खोटं बोलत नाही. मुसलमानाचं आरक्षण देऊ दे शकतो तो मनोज जरांगेच. दुसरं औषधच नाही. आरक्षण आणि माझा शब्द गेलेला आहे धनगर आणि मुस्लिमाच्या आरक्षणाच्या बद्दल. मी लढणार. पण ह्यो ज्वलंत मुद्दा संपल्यावर तुम्हाला 100% तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही. तुमच्या आधी मी रस्त्यावर आहे का नाही. फक्त आपला विचार या 2-4 जातीचा फुटून देऊ नका. तुम्ही आमच्या सोबत तुम्हाला त्रास झाला का आम्ही येऊ. आम्हाला झाला की तुम्ही हे असं ठेवायला लागत नाही तर कुठे तिथे आपल्यात कुटाकुटीला विते. ते म्हणजे ती भई चांगला नाही ह्यो म्हणतो ह्यो भई चांगला नाही. मग चांगला ऐकून
एवढं कोटा लावतात आपल्यात. इथून पुढे दलित मुस्लिम मराठ्यांनी एकमेकाच्या अंगावर यायचं नाही. आणि अशा गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी हाक मारा सुद्धा गरज पडली नाही पाहिजे. मी जास्त तुम्हाला सांगणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही किती तक्ते नेत आहे. ते सुद्धा मंगल कार्यालय भरलं काय? मी म्हणतो तिकडं काय करतात होय. हा बघा, म्हणून मला मराठ्याचा गर्व वाटतो. असे ताकते निघतात कुठं निघले, जात पात काही बघत नाही. मी जातीवादी नाही, मी कधी जातीवाद केला नाही आणि कधी आयुष्यात करणार सुद्धा नाही. फक्त माझं एक मत असतं, मी नेत्याला सोडित नाही. मग ते आमचे असू, ते तुमचे असू, ते कोणाचेच नाहीत. हे आपल्या कधीच कामाचे येणार नाही, म्हणून मी त्यांना सोडत नाही. काय करा, आता तेवढंच राहिलं आणि त्याला राहून द्या ना. आता दुसरं काय राहिले तेवढं तर म्हणून द्या, काय नसतं. शेवटी पाप केलं इथंच फेडावं लागतं. स्वतःचा भाऊ, स्वतःचे भाऊजाई आणि स्वतःचे पुतणे ओक्साबोक्षी जनावरासारखे रडतात. आणि उघड्या डोळ्यानं स्वतःला नेता मानणारा बघत असेल तर तुम्ही नेता असू शकत नाही. तुम्ही नेता असू शकत नाही. सोन्यासारखे ते छोटे छोटे लेकरं त्या मुंडेताईची जनावरासारखे रडतात, बाप दिसत नाही. तुम्हाला ज्याच्यावरचे दुःख येतं ना त्याला कळतं. सणावाराच्या दिवशी जर बाप लेकराला दिसला नाही, अंधाऱ्या खोलीत जाऊन माणसं कोपऱ्यात बसून रडतात. मायबापा एवढले लेकरं, सण आला, वार आला, एखादा उत्सव आला, एखाद्याचं लग्न कार्य आलं, ज्या दिवशी बापाचं छत्र नसतं त्या दिवशी कोणी नसतं. शेवटी त्या माय माऊलीला लेकरं पदरात घेऊन रडावं लागतं. लेकराची समजत नाही काढू शकत ती. ज्या लेकराला कळत नाही आपला बाप कसा मेला, तिने काय सांगायचं. तिने जर विचारलं, पोरानं जर आईने विचारलं, आई माझा बाप कुठं आहे आणि कुणी मारलं, त्या माऊलीने काय सांगायचं. आणि इतकी क्रूर हत्या जर या प्रत्येवर होत असेल तर अवघड आहे. या राज्यानं आणि या देशानं पहिल्यांदा बघितलं की खून केल्याच्या नंतर मांस काढून नेला जातो. खून करून मांस काढून न्यायचं आणि मारणाऱ्याला ते दाखवायचं. वारे मंत्री, तो तिथे उपलब्ध नाहीये, तो त्या बंगल्यावर नाही, म्हणून 8 दिवस मांस तसंच ठेवलं. काय म्हणत असेल त्याच्या पत्नीचं, त्याच्या बापाचं, त्याच्या आईचं आणि त्याच्या लेकराचं काळीच काय म्हणत असेल. आमच्या बापाचं मांस 8 दिवस कोल्या कचऱ्यासारखं रस्त्याने घेऊन हिंडलेली अवलाद या रस्त्यावर मराठ्यांना चलू द्यायचे नाही. आता तो तिथे 4 दिवस झाला, 8 दिवस झाला आला नाही, म्हणून हे मांस याने जशाला तसं त्याला दाखवायला ठेवलं. अरे बघणारा तरी किती बापाची अवलाद असणार आहे. ही एका बापाची अवलाद बघूच शकत नाही. एखाद्याचं मांस मारल्याच्या नंतर सुद्धा बघू शकतो, त्याचाच मांस आहे का? आणि स्वतःला नेता म्हणून तुम्ही मुंबईत मिळता. स्वतःच्या जातीचा आमदार, खासदार, मंत्री म्हणून मिळता. इतकी नीच आणि नालायक अवलाद तुमची उभ्या महाराष्ट्रानं बघितली. त्या दोन्ही नेत्यांना माझं म्हणणं आहे, या लेकरानं तुमचं काय केलं की त्याच्या बापाच्या तुम्ही चिंधड्या केल्यात. काय केलं त्या माझ्या मुंड्यानं? कुणाची प्रॉपर्टी लुटली नाही, कोणावरती दरोडा घातला नाही. रात्रंदिवस कामाला कष्ट करून आपले लेकरं मोठे करत होता. आपले आई बापा आपल्या छोटे लेकरांनी बायको सांभाळत होता. त्याचा सुद्धा हरामखोरावर तुम्ही मुर्दा पाडलाय. बदला होणार, बदला होणार आहे. तुम्ही आनंद साजरा करता,
सगळ्याचे मराठ्यांचे मतं पाहिजे, तुम्हाला मुस्लिम दलितांचे मतं पाहिजेत, पण त्यांच्या लेकरा बाळाचे मुंडके सुद्धा तुम्ही छाटायला लागलात. तुम्ही सुद्धा पुढच्या काळात सोपं समजू नका. टोळ्या वाटतंय तुमच्याकडे, टोळ्या प्रत्येकाजवळ आहेत हे सुद्धा विसरू नका. लोकांना त्या वेळ आणि त्या रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही. म्हणून गृहमंत्र्याला सांगतो आणि बीडच्या एसपी साहेबाला सांगतो, आरोपी अटक करा. लोकांनी जर कायदा हातात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्यानं पाळता येणार नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही मग हटत नसतो आणि परळी आहेत आणि त्या परळीतले लाभार्थी आम्ही नीट करणार आहेत म्हणजे करणार आहेत. 1 महिन्याच्या नंतर 100% परळीतले लाभार्थी नीट होणार आहे. तुमच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. नेते म्हणून लोक तुमच्या जवळ आले पाहिजेत. मारता तुम्ही, लोकाला गुंतवता पण तुम्हीच, सोडून आणता पण तुम्हीच आणि तुमच्या तिथं कामाला ठेवता पण तुम्हीच. अरे तुमची पैदास नेमकी कोणची आहे? बापू आंधळ्याला मारलं, महादेव गुत्ते गुत्तीला, ते दसांना सांगते आणि तुमचा बिराड बाहेर काढा सगळं. अरे जे होईल ते होईल, भ्यायचं नसतं. मर्दासारखं जगायचं या दुनियात. शेळे म्हणून जगण्यात मजा नाही, एका दिवस जगायचं, पण वाघ म्हणूनच जगायचं. नीट करायचं, यांना सोडायचं नाही. जात संपवायला लागली तुमची. जातीचे वाली व्हा. पदासाठी जगू नका, निवडून येण्यासाठी जगू नका. तुमची जात संपवत आणली, तिला संपवून देऊ नका, त्याच्यासाठी वाली व्हा. पिढ्या पिढ्या तुमचं नाव घेतलं पाहिजे, सगळ्यांना असं वागा. स्वार्थाने पैसा कामाला येत नाही. हा समाज जिवंत राहिला पाहिजे, कामाला येत आहे. मी माझ्या समाजाबरोबर सगळ्या जातीचं काम करतो. माझ्या दारात आलेला बाप्पा मी माणूस माघारी जाऊ देत नाही. माझ्या दारात आलेला माणूस मी माघारी जाऊ देत नाही, त्या क्षणाला काम करतो. मग घडीभर तुम्हाला शा देईन, यांना शा देईन, दादाला. ते दुसरे आमदार पळवून गेलं काय आई, फुटन फिटन बरं का नाही. पण मी माझ्या कोणताही आमदार खासदार मंत्री असू द्या, सगळ्या पक्षाचे, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री कामं करतात. माहीत आपण का खोटा बोलत नसतो. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सगळे मंत्री खासदार आमदार विरोधी पक्षाचे सत्ताधारीच माहीत काम करतात. कमवून ते म्हणतात या बारीन लय फजित झाली. तुम्ही जाणं ते देवेंद्र फडणवीस जाणं, निवडून आम्हाला यावं लागतं म्हणतात, रपा रप पडित मराठीच्या पोर. मी गोरगरिबाच्या माणसाचं काम त्यांच्या हाताने त्यांच्यासाठी करून घेतो, माझ्यासाठी नाही. एक पाऊल माझ्यासाठी मी वापरला नाही, आणखी मॅनेज बी झालो नाही, फुटलो सुद्धा, होणार पण नाही कधी. मी परळीत गेलो, मला ताईनेच सांगितलं, मला माहित नव्हतं किती नीच अवलाद असावा बघा. तुम्ही यांच्या लेकरा बाळाचा तळतळाट दोघं पण घेऊ नका. तुम्ही दोनच नेते, दुसरे कोणी नाही. यांचा तळतळाट घेऊ नका. मी नुसता परळीत गेलो, 5-7 किलोमीटरच पुढे गेलो, लगेच यांची दमास 12 गुंठे देतो आणि 12 गुंठ्या शेजारी आणखी 10 गुंठे. सगळंच घ्या, पण बोलू नका आणि त्याच्याकडे जाऊ नका माझ्याकडे. मी काय बोकडे बसवतो का तुमच्या त्यांच्या? लेकी बाळी न्याय देतो आम्ही, तिला बहीण मानलाय महाराष्ट्राची, भाऊ म्हणून माझं. म्हणजे तुम्हाला पैसे देऊन तो खून पाचवायचा भावाचा, सख्या भावाचा? त्या चुलत्याला काय उत्तर देणार तू? तुझ्या चुलतीला काय उत्तर देणार? त्या पुतण्याला काय उत्तर देणार तू? तुझा बाप आम्ही रस्त्यावरती तोडला,
आणि तुम्हाला पैसे देऊन खून जिरवायला लावला. हे उत्तर ऐकायचे का पुढच्या काळात आम्ही? तुमचे जर पैसे आणि प्लॉट घ्यायचे आणि तुम्हाला खून जिरवायचा आणि गुंड वाचवायचे, तुमची भावजाई आणि भाऊ आणि ते पुतणे तुम्हाला वाचवायचे नाही, ही तुमची नियत. उद्या परत नेता म्हणून यांच्या घरी तुम्ही येणार आणि तुम्ही उघडपणे सांगणार, भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या तुझ्या बापाचे आम्ही तुकडे तुकडे केले, त्याचा मांस काढून नेला आणि तुमच्या आई बापाला पैसे दिले आणि खून सुद्धा आम्ही जिरवला. हे नेते सांगणार का? आणि जात म्हणून घेणारे ऐकणार का? कोणत्या जातीचा पगडा तुमच्या डोक्यात आहे? लाभार्थी टोळे वाचवणं याला जातीचं निष्ठावंत नाही म्हणत. तुमच्या डोक्यातला खूळ काढा. तुम्ही लाभार्थी झालात, ज्या नेत्यांना खून केलाय त्याचे विचार जर डोक्यात घेऊन चाललात तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही कधीच. तुम्हाला सडून मरावं लागणार आहे, सडून. कुणाचा उदा उदा करता तुम्ही? आम्ही नाही चुकीचं समर्थन करत, तो मराठ्याचा जरी असला तरी आम्ही समर्थन नाही करत. तुम्ही गुंड लोक वाचवण्यासाठी समर्थन करता आणि हा माय मौलीला उघडं पाडता. अरे तुम्ही निष्ठावान आणि जातवान असतात ना. आणि इथून पुढे सांगतो, जर तुम्ही जातवान असाल, माझा आता आव्हान आहे तुम्हाला, तुम्ही अस्सल फक्त असाल आणि जातवान असाल तर या ताईडीच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जातवान नसाल तर उभा राहू शकत नाही. अन्यायाच्या बाजूने उभा राहायचं शिका. तुम्ही जर असंच करत गेलात तुम्हाला संपवून घेणार आहेत. हो, आपला शब्द लिहून ठेवायचा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही लय जागीरदार आहेत, तुमचं ते ठोय ठोई ते दसांना सांगता येतं बघा, ठोई ठोय त्यांना सांगता येतं. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला ठोई ठोय काढायच्या आत एका गोट्यात पोरं मराठीचे पाणीबाजी देऊन तुम्हाला एका गोट्यात, फक्त आणखीन मी त्याला सोडीना. मी म्हणतो नको, शांत राहा. राज्य आणि जिल्हा आपल्याला शांत ठेवायचं, जातीवादानं भरभटून द्यायचा नाही म्हणून शांत ठेवतो. नाही तर आम्ही कमी नाही, लय खुंकार पोट्टेत आमचे बी. एकदा जर मागं लागले ना तर रस्त्याने पळून सुद्धा देणार नाहीत लाभार्थ्या टोळीला. आणि आता थोडी राहिली ती पण पुरी घालतो का नाही दादा? ती घालायचीच. आणि तुमच्या चेहऱ्यावरती ताई आणि फडसर तुम्हाला सगळं सांगतो, चेहऱ्यावर हसूच आणि तोच मागं सरका, तोवर मागं सरकणार. तुम्ही हयात आहे तोपर्यंत तुमच्या पोराच्या मारेकरी फासावर दिसतील तुम्हाला. तुम्ही डोळ्यानं बघणार तोगड्या. माझ्या पोरांना ज्याने तोडलं त्याला आज फाशी होती. त्याने तुमच्या दारात तो फावा दिला, आपण सगळे जण जाऊन त्याच्या दारात तो फावाचो. सुट्टी नाही. इथं जसाला तसंच राहणार. मी आहे तोवर, जवळ माझं शरीर मला साथ देतोय तोवर. मी फक्त शरीराने थोडा ढिल्ला पडलो, मग इतके उपोषण झाले त्यांनी साथ देणार. पण हाय तोवर या महाराष्ट्रातल्या कोणत्याच जातींना टेन्शन नाही घ्यायचं. हक्काने तुमचं पोरग असल्यासारखं येऊन सांगायचं आमचं असं असं झालं. मग मराठे तुम्हाला संरक्षण देणार आणि मी तुमचे आरोपी जेलात घालणार. त्याची काळजीच करायची नाही. फक्त नावेला जाणं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत. फक्त जाताना माझं एक तुम्हाला आता शेवटचे हात जोडून विनंती, जात कोणची असू द्या मराठ्यांनो, हाक दिली की लेकीबाळीच्या मदतीला यायचं. काय काहीतरी काय म्हणायचं सांगायचं? नाही 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 आले, नाही आले, काय गरज नाही मला कोणाची.
त्याला काय हे बघा, मी वेगळ्या तत्वाचा आहे, माझे तत्व काही ना पटत नाही येणाराला आव्हान करा, काय करायचं त्यांना आव्हान, ते काय झोपले का, त्यांना कळत नाही का, त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण जायचं नाही, त्यांच्यावर वेळ आली का आपण जायचं नाही, धोपटू द्या त्याला, धोपटेणार आहे, लाभार्थी टोळी त्याला हाणणार आहे, ती कोणाला सोडणार नाही, समाजाला सोडून आपण लांब गेलं की लाभार्थी टोळीने त्यांना हाणलंच. त्यामुळे हे म्हणायची कोणाला गरज नाही, फक्त माझी सगळ्यांना एक विनंती, हाक मारली कोणाचीही लेखबाळ असू द्या, कोणत्याही जाती धर्माची असू द्या, आपण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उतरत जायचो, उभा राहत जायचो. आणि आजपासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रानं स्वर्गीय महादेवभाई मुंडेचा लढा हातात घेतला, न्याय मिळेपर्यंत हटायचं नाही. परळी दहशतमुक्त टोळीपासून करायची, टोळीपासून ते एक आयडिया करतात, आयडिया. आपण टोळीला बोललं का ते म्हणतात आमच्या वंजाऱ्याला बोलले, वंजारी वरकडे देत मध्ये ती, आता वंजाऱ्याने गोळ केलं, लाभार्थी टोळीला आपण बोलतो संपवायचं, ते म्हणतात वंजाऱ्याला संपेल म्हणतो, वंजाऱ्याला, वंजाऱ्याने काय केलं आमचं, तेने काय केलं आमचं, हे वंजारी नाही झाले कोण, तू एकटाच लय वंजाऱ्यात लागून गेला होय, कोण आहे गाचपाने, काही सांगते, ते टोळीला बोलतो आपण. आणि ही टोळी संपावसा लागणार आहे तेव्हा 18 पगड जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदणार आहेत, ही टोळी संपावसा लागणार. चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यातल्या खूप त्रास व्हायला लागला. आता यांचे बी माझे मित्र आहेतच ना, आणि चांगले चांगले मोठ्या मोठ्या दर्जाचे अधिकारी आहेत, ते सुद्धा सांगतात हे पसंत नाही राहावं आम्हाला, पण काय करावं.